So if you are someone who is dealing with dryness or frizzy hairs, you should give it a try. I got the Schwarzkopf cream hydrating mask. Sorry, hydrating cream mask. And I got this Schwarzkopf hydrating cream mask, and which is really nice. Just look at this. फक्त टॉल ड्राय करून कोम केलंय. Actually, I used to use hair mask from L'Oreal Paris, but as a cosmetologist and a makeup artist, I should know different brands and their results. So I tried this mask, and पहिले इतका अवघड होतं यार, इतके सारे व्हिडिओज बघितले, प्रॉपर कुठेच नव्हतं. So today I'm going to tell you what worked for me. Okay? So watch this video till the end. So ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राइसिंग, मी कसं यूज केलं, मला रिझल्ट कसा आला, सगळं काही सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द प्राइस. याची रिअल ॲक्च्युली याची MRP आहे 660 रुपीज, बट मला अमेझॉनवर ऑफरमध्ये हे भेटलं आय गेस 499 समथिंग लाईक दॅट. अँड आय गेस मला खूप चांगली डील भेटली आहे, अँड आय एम रिअली ग्लॅड की आय ट्राईड दिस मास्क. सो लेट्स चेक द पॅकेजिंग. इट इज समथिंग लाईक दिस, अँड मी पूर्ण नाही उघडत कधीच प्रोडक्ट. सो कन्सिस्टन्सी इज लाईक मॉइश्चरायझर ओनली. आपलं नॉर्मल जे मॉइश्चरायझर असतं त्यासारखीच कन्सिस्टन्सी आहे. अँड स्मेल्स लाईक वी आर इन द सॅलॉन. सो हा 500 ml चा डब्बा आहे, आणि आय गेस तुम्हाला खूप दिवस जाईल. आणि यात त्यांनी असं सांगितलंय की मिक्स द हायड्रेटिंग मास्क विथ द अप्रोप्रिएट सिरम 1 bottle अँड स्प्रे इव्हनली ऑन टू द शॅम्पूड हेअर. शॅम्पूड टॉल dried hair. Massage well into hairs for 20 minutes. Leave it for 10 minutes under the steamer and rinse out thoroughly. Salon exclusive. So मला ह्याच्यानंतर असं कळालं होतं. लेट मी टेल यू हाऊ आय यूज इट. सो फर्स्ट आय शॅम्पूड माय हेअर्स, आणि नंतर टॉल ड्राय करून आय अप्लाइड दिस वन. आणि 20 मिनिटं तर नाही झालं, बट आय गेस मी 10 minutes तर मसाज केला. आय डोंट हॅव स्टीमर. तर समवेअर आय हॅव रेड और सीन दिस हॅक की जर तुम्ही गरम पाण्यात टॉल भिजवून त्याला जर रॅप केलं तर इट वर्क्स काइंड ऑफ सिमिलर टू स्टीमर. तर मी ते ट्राय केलं, आणि इट ॲक्च्युली वर्क लाईक फॉर 5 to 7 minutes आय वॉज फाईन. आणि त्याच्यानंतर पुन्हा फक्त ल्यूकवॉर्म वॉटरनी आय वॉश्ड आउट, अँड जस्ट लुक आउट द रिझल्ट्स. Seriously, I was really facing the issue for dryness of my hairs because due to continuous styling, they become dry and frizzy. Actually, volume पण म्हणजे thin होत चाललेले, so I was concerned. आणि यामध्ये 2-3 ऑप्शन्स होते, and the reason why I've choose hydrating cream mask is that की कुठलाही म्हणजे तुमचं कुठलाही इश्यू असू दे, हेअरफॉल असू दे, ग्रे हेअर्स असू दे, काही असू दे, first hydration is important. Whether it is for your skin or hairs, hydration is a must. So I thought ki let's hydrate it first, let's repair it first, and then I'll work on whatever this grayness or hair fall. So that was my main intention. आणि तुम्ही पण कुठल्याही इश्यूवर जेव्हा काम करता तर मेक शुअर की तुमची स्किन किंवा तुमचे हेअर्स हायड्रेटेड आहेत, डॅमेज नाहीये. डॅमेज हेअरवर तुम्ही जर डिरेक्टली ट्रीटमेंट घ्यायला गेलात ना तर ती ट्रीटमेंट उलटी पडणार, किंवा मग एकतर हवा तो रिझल्ट ना नाही मिळत. So that's why hydrating cream mask it is. Actually ना I wanted to create a demo, बट आजच मी हेअर वॉश केला, आणि हा माझा 3rd टाइम आहे मी हे क्रीम मास्क यूज करते, आणि राहुल्या नाही गेलं. सो आय थॉट की लेट्स टेल यू एव्हरीवन. सो लेट मी टेल यू माय होल एक्सपिरियन्स. फर्स्ट यूजमध्ये इट वॉज फाईन, लाईक माझे हेअर थोडेसे स्मूथ झालेले आणि ऑल दिस थिंग्स, जसं की आपण सॅलॉनमध्ये स्मूथनिंग वगैरे करतो एवढं नाही, बट थोडंसं फार जाणवलं. सेकंड यूजमध्ये मला थोडा ना व्हॉल्यूम आणि थोडं हेवीनेस जाणवायला लागला हेअर्समध्ये, जे की मी मिस करत होते, कारण माझे आधी हेअर्स खूप थिक आणि सिल्की होते. आणि थर्ड यूजमध्ये यू कॅन सी द व्हॉल्यूम, आणि याला मी बिलकुल ब्लो ड्राय केलेलं नाहीये. इट जस्ट टॉल ड्राईड हेअर्स, ड्रायर पण यूज नाही केले, काहीच नाही, जस्ट टॉल ड्राईड, आणि नंतर त्याला कोम केले, दॅट्स इट. सो युजली मी मोठा ब्रश वापरते, बट जस्ट टू शो यू गाईज आय एम डुईंग विथ स्टेल कोम, आणि जस्ट लुक ॲट दिस. आणि होप दिस हेल्प्स. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि सी यू इन द नेक्स्ट वन. टिल देन बाय बाय. आणि हो, जर तो असं कुठला टॉपिक असेल की तुम्हाला वाटतंय की मी व्हिडिओ बनवाव, तर लेट मी नो इन द कमेंट्स बिलो. बाय बाय.